नमस्कार. आज आपण जीरा राईस कसा बनवायचा ते पण कुकरमध्ये त्याची रेसिपी पाहतोय. तर मोकळा भात होणारा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर ज्या वाटीने तांदूळ मोजणार आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजायचं आहे. तर इथे कुकर मी गरम करून घेतला आहे. त्यामध्ये छोट्याशा पळी आहे माझी, ते 2 पळ्या भरून मी तूप घातलं आहे. तर तूपच वापरायचं आहे, त्याच्यानेच फ्लेवर छान येतो. एक मोठासा चमचा भरून आपल्याला जिरे घालायचे आहे. जीरा राईस आहे म्हटलं जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. आणि हे काही सेकंद आपल्याला हे तुपावरती जरासा रंग परतू द्यायचा आहे, त्याचा वास आला पाहिजे. आता छान सुगंध सुटल्यावरती तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे तुपावरती एक 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस माझा मीडियमच आहे. एक 2-3 मिनटं छान परतून घेऊया तांदूळ. आणि तांदूळ हा शक्यतो सुट्टा होणारा, असा भात ज्याचा सुट्टा होतो ना तो असावा. आपण तसं कोणत्याही तांदळाचा भात बनवू शकतो, फक्त चिकट भात होणारे जे असतात जसं की इंद्रायणी आहे, तर त्या भाताचा आपला जीरा राईस एवढा चांगला बनणार नाही. तर आता हा भाजून झाला आहे. तर जेवढं तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घालायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या तांदळाचा अंदाज असेल. जर खूप जुना तांदूळ असेल तर डबल पाणी लागतंच, आणि जर जास्त जुना नसेल, नवीन असेल तर 1.5 पट पाणी घालायचं आहे. ते मी 3 वाट्या तांदूळ घेतलं होतं, तर 6 वाट्या मी इथे पाणी घालून घेते. मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि अजून मीठ घातलं नाही आहे, तर मीठ चवीनुसार घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकदा आपल्याला उलटनं फिरवायचं आहे, म्हणजे मीठ सगळीकडे चांगलं मिक्स होईल. आणि त्याला झाकण घालून मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवरती 1 शिट्टी आपल्याला देऊन घ्यायची आहे. आणि पूर्ण ह्याची शिट्टी जाईपर्यंत आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे, चांगला भात मुरू द्यायचा आहे आतमध्येच. तर आता हा कुकर बऱ्यापैकी आपला थंड झाला आहे, म्हणजे खूप गार नाही झालेला, पण शिट्टीतली वाफ गेलेली आहे. तर आता भात तयार आहे आपला. तर जिरा हा एका साईडला जाऊन बसतो, त्यामुळे हा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे जिरा जो आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जाईल. तर त्यासोबतच मी कोथिंबीर बारीक चिरून घालते, म्हणजे तो सोबतच सगळं मिक्स होऊन जाईल. एकदा मिक्स करून घेऊयात. आणि हा आता आपला जीरा राईस सर्व करायला तयार आहे. खूप मस्त बनतो. तूप हे खूप छान फ्लेवर देतं. तुम्ही जीरा राईसबरोबर तुम्ही दाल तडका देखील खूप छानपैकी एन्जॉय करू शकता. त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. थँक्यू.